कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम। नमस्कार, मी नेहा भट, माझं पुलप्रेम ब्लॉग भाग 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ह्या गाण्याने सुरुवात का केली? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत सुद्धा असेल। अहो, कारण हे गाणं संगीतबद्ध केलं होतं आपल्या प्रिय भाईंनी, म्हणजेच पु ल देशपांडे यांनी। चला तर मग पाहूयात पुलंची कारकीर्द। पुलंनी 1937 पासून नभोवाणीवर छोट्या मोठ्या नाटिकात भाग घेतला। त्यांनी लिहिलेलं प्रसिद्ध पुस्तक बटाट्याची चाळ 1956 मध्ये प्रकाशित झालं। मी तुम्हाला आधी सुद्धा म्हटलं होतं की पुल अष्टपैलू होते। याचाच एक उत्तम नमुना म्हणजे गुळाचा गणपती हा चित्रपट। ह्या चित्रपटाची कथा पुलंची होती बरं का। शिवाय काव्य, संगीत दिग्दर्शन आणि अभिनय अशा सगळ्या भूमिका त्यांनी अगदी चोख बजावल्या। म्हणूनच त्यांना सबकुछ पुलं म्हणतात। 1947 मध्ये पुलंनी कुबेर या चित्रपटाला संगीत दिलं आणि त्यात त्यांनी गाणी देखील गायली। आपल्याला अगदी आत्ता सुद्धा ताल धरायला लावणारं गाणं कुठलं आहे? ऐकायचंय? पुलंनी संगीत दिलेलं हे गाणं अजूनही आपण तितकंच मन लावून ऐकतो। गाणं होतं देवबाप्पा या चित्रपटात। ह्या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि संगीत सगळं काही पुलंचं होतं। 1950 साली आलेला पुढचं पाऊल चित्रपट यातही त्यांनी भूमिका केली आणि गदिमान सोबत पटकथा आणि संवादही लिहिले। त्याच साली आलेल्या ही वाट पंढरीची या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती। पुलंचा चित्रपटामधला प्रवास खूप मोठा आहे आणि जितकं बोलावं तितकं कमीच। पुलंनी अंमलदार, गुळाचा गणपती, घरधनी, चोखा मेळा, दूध भात, देवबाप्पा, देव पावला, नवरा बायको, नवे बिऱ्हाड, मानाचे पान आणि मोठी माणसे अशा असंख्य चित्रपटांना अप्रतिम आणि वर्षानुवर्ष ऐकावंसं वाटेल असं सुमधुर संगीत दिलं। पुलंचा हा प्रवास इथेच संपत नाही। त्यामुळे भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत हसा आणि हसवत राहा।